बघतोय सर, आमच्यापैकी 6 शेतकऱ्यांनी याबाबत दाद मागितली। प्रत्येक शेतकऱ्याला जाता येत नाहीये सर, हायकोर्टात खर्च जास्त आहे, म्हणून 6 शेतकरी आम्ही कसे तरी वर्गणी करून भांडतोय। आजपर्यंत सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये आमचे हे सदरच्या कामामध्ये घालवले। असं असताना नॅशनल हायवे आणि सरकार रोड असं दाखवतात। आम्ही शेतकरी रोड अडवतोय, आम्ही शेतकरी रोड अडवत नाहीये। रोडचं काम पूर्ण झालेलं आहे, रोडचं कुठेही काम अपूर्ण नाहीये। रोडला पूर्ण वाहतूक वाढली होतीये, कुठेही ट्रॅफिक जाम होते अशी कुठेही परिस्थिती नाहीये। असं असताना जाणून बुजून सरकारकडून शेतकऱ्यांवर आळ घेतला जातो। बळजुबरीने आमची दक्षिण बाजूची जमीन 5 मीटर जमीन म्हणजे 17.5 फूट। भूसंपादन विभागाला तुमची काय मागणी असेल? आता भूसंपादन विभागाला आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही उच्च न्यायालयामध्ये कोणती तरी एक मोजणी मान्य करा। दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्गावरील संपादित केलेल्या जमिनीच्या बाबत आज 19 तारखेला मार्किंग करण्यासंदर्भात भूमी अभिलेख आणि हायवे प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी भांडगाव या ठिकाणी आले होते आणि त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावरील संपादित केलेल्या भूजमिनीचे मार्किंग करण्यासंदर्भात आलेले असताना भांडगाव येथील या शेतकऱ्यांनी मार्किंगचं काम थांबवण्यात आलेलं आहे। नेमकी यामागची भूमिका काय आहे शेतकऱ्यांची हे आपण समक्ष पाहणार आहोत। रामकृष्ण हरी, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? सर, दौंड उप अधीक्षक भूमी अभिलेख दौंड या कार्यालयाकडून आम्हाला ह्या नोटिसा प्राप्त झाल्या। त्यानुसार 19/9/2025 रोजी मार्किंगचं काम करणार आहे असं आम्हाला कळवण्यात आलं। समक्ष जागेवर हजर राहावं असंही आम्हाला कळवण्यात आलं। त्यामध्ये काय मजकूर दिलाय तो मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्यामध्ये उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की मौजे भांडगाव तालुका दौंड येथील जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 पुणे सोलापूर रस्ता रुंदीकरणासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 17 यांच्याकडून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण 1956च्या तरतुदीनुसार संपादित करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रीट पिटिशन क्रमांक 47/2014 मध्ये उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांनी संपादन जमिनीची सुपरनिमताना करून माननीय न्यायालयात 12/7/2018 रोजी सादर केलेल्या, लक्षात घ्या सर, 12/7/2018 रोजी सादर केलेल्या मोजणी अहवालानुसार प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत प्रतिनिधीसह संपादन क्षेत्राची, साहेब लक्षात घ्या, संपादन क्षेत्राची मार्किंगची कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याबाबत उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय शाखा पुणे यांनी दिनांक 30/6/2025 पत्राने कळवलेले आहे। त्यानुसार सदरच्या मार्किंगचे काम होत आहे। सर, आम्हाला एवढंच विचारायचं, मार्किंग करताना फक्त 2च पॉईंट घेतात का? विरुद्ध बाजूचे 2 पॉईंट घेतात आणि अलीकडच्या बाजूचं मार्किंग करताना संपादन क्षेत्राच्या 4ही बाजू दाखवणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे त्या शेतकऱ्याची उदाहरणार्थ एखाद्या गटामध्ये 8 गुंठे जागा जाते, ती जागा कुठून कुठपर्यंत जाते हे त्यांनी सांगणं हे पत्राच्या अनुषंगाने गरजेचं होतं। असं न करता फक्त नॅशनल हायवेचं संपादन किती झालंय एवढं फक्त दाखवलं। पूर्वी या संदर्भात मौजे भांडगाव हद्दीमध्ये पूर्वी संपादनाची प्रक्रिया 2013-14 पासून संपलेली आहे। त्यावेळेस ज्या झालेल्या मोजणीप्रमाणे संपादन केलेले आहे त्या जमिनी नॅशनल हायवे मी ताब्यात घेतलेला आहे। त्या ठिकाणी रस्त्याचं पूर्ण काम केलेलं आहे। जमिनी ताब्यात घेतलेल्या असताना सुद्धा आता नवीन जी निमताना मोजणी केलेली आहे त्या निमताना मोजणीप्रमाणे 5 मीटर आतमध्ये दक्षिण बाजूला 5 मीटर आतमध्ये संपादनाच्या खुणा करीत आहे।
5 मीटर म्हणजे जवळजवळ 17.5 फूट आतमध्ये संपादनाच्या खुणा मार्किंग करत आहे. आम्ही फक्त शेतकऱ्यांनी त्यांना एवढीच मागणी केली की बाबा आमचं क्षेत्र तुमचा रस्ता 20 मीटर आला, त्यानंतर आमचं संपादन आमच्या जमिनी कुठून चालू झाल्या, कुठून तुम्ही संपादन केलं याबाबत आम्हाला माहिती द्या. संपादन क्षेत्राचं मार्किंग तुम्ही करणार आहात तर तुम्ही फक्त पूर्ण क्षेत्राचं संपादन केलेल्या क्षेत्राचं आम्हाला लांबी रुंदी थोडीशी सांगा. तर त्या लोकांनी आम्हाला विरोध केला. ते म्हणाले की आम्ही फक्त तिकडच्या बाजूच्या हद्दी दाखवणार, आम्ही रस्ता 20 मीटर काय आहे हे दाखवणार नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो. आम्ही त्यांना विनंती करूनही, वारंवार विनंती करूनही, मागच्या वेळेसही त्यांनी आम्हाला असं विनंती करून मधल्या हद्दी दाखवतो म्हटले आणि या मधल्या हद्दी दाखवत नाही. मग आमचा शेतकऱ्यांचा एवढाच प्रश्न आहे, आम्ही त्यांच्या कामाला कोणताही विरोध करत नाहीये. आम्हाला नियमाप्रमाणे संपादन केलेल्या क्षेत्राच्या चारी बाउंड्र्या आम्हाला दाखवून द्याव्या. याच संदर्भामध्ये तुम्हाला मी थांबवतो. त्यांच्या संग मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी शिंदे साहेब यांनी सांगितलं की तुम्हाला जर 4 खुणा जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला गटनिहाय मोजणी करावं लागेल. याबाबत काय सांगाल? या अगोदर माननीय उच्च न्यायालयामध्ये 2013 साली आम्ही शेतकऱ्यांनीच पैसे भरून आमची हद्द कायम मोजणी केलेली आहे. ती मोजणी 2013 साली सर्वांच्या नॅशनल हायवे अथॉरिटी SLO 17 शेतकरी यांना मान्य झालेली. असे असताना त्या मोजणीमध्ये 3D अवॉर्ड झालेले असताना त्या मोजणीमध्ये संपादन क्षेत्रामध्ये किंवा त्या जमिनीच्या नेचरमध्ये बदल करायचा कोणताही अधिकार नॅशनल हायवे ऍक्ट कलमामध्ये दिसून येत नाही. म्हणजे याचा अर्थ एकदा 3D आणि अवॉर्ड झाल्यानंतर संपादन अधिकारी किंवा मोजणी खात्याने त्यात कोणताही बदल करायचा नसतो. मुद्दा तुमचा लक्षात घ्या. तुम्ही जे चार कोपरे दाखवा म्हणताय या संदर्भामध्ये तुम्हाला वेगळी मोजणी आणावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. नाही सर, तुम्ही जर पत्राच्या अनुषंगाने मी आता वाचून दाखवलेला मजकूर जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चक्क लिहिलंय संपादन क्षेत्राची मार्किंग. संपादन क्षेत्र म्हणजे आमच्या त्या 2 खुणात एवढं संपादन झालं का सर? आमचं संपादन कुठून सुरू झालं आणि कुठं संपलं हे तर दाखवणं गरजेचं आहे ना. हे अगदी बालवाडीतल्या मुलाला देखील कळेल. आज भूसंपादन करताना जमिनीचे 4ही कोपरे दाखवायला पाहिजे. त्या गटाच्या 4ही बाजू दाखवून, संपादन क्षेत्राच्या 4ही बाजू दाखवून की बाबा एवढी लांबी आहे, एवढी रुंदी आहे, तुमचं एवढं क्षेत्र बघ आम्ही संपादन केलं. आज त्या लोकांनी इथं मोजणी म्हणजे जे खुणा करायला आले होते किंवा मार्किंग करायला आले होते ते मार्किंगचं काम थांबवण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या काही मागणीनुसार किंवा या शेतकऱ्यांनी काम थांबवलंय असं त्यांच्या बोलण्यातून येतंय. तर नेमकी यापुढे तुमची शेतकऱ्यांची भूमिका काय राहील? आमचं संपादन क्षेत्र त्यांनी दाखवावं जेणेकरून आमच्या उच्च न्यायालयामध्ये सदरचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. माननीय उच्च न्यायालयाने ही निमताना झालेली मोजणी मान्य केलेली नाही. 2018 सालच्या ऑर्डरनुसार याच्यामध्ये शेवटच्या कॉलममध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं 12/7/2018च्या तक्त्यानुसार मी कोणताही फायनल निर्णय दिलेला नाही किंवा ते कोणतंही मी मान्य केलेलं नाही असं स्पष्टपणे नमूद केलेलं. आजच्या तारखेला मार्किंगचा विषय थांबलेला आहे. उद्या किंवा भविष्य काळामध्ये भांडगाव येथील शेतकऱ्यांची काय भूमिका राहील? आमचं भूमिका एवढंच आहे साहेब की जर ते म्हणतात, जर ते आमच्या जमिनीचं स्वरूपच बदलतात, आम्ही आमच्यापैकी 55 ते 60% लोकांनी अद्यापपर्यंत रक्कम स्वीकारलेली नाहीये या चुकीच्या कामामुळे. जर चुकीची रक्कम स्वीकारली आम्ही आणि ते पैसे परत भरायची वेळ आली तर आम्ही कुठून भरणार सर? आता आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणती तरी एक मोजणी मान्य करा. संपादन मंडळाला आमची एवढीच एक जाहीर विनंती आहे की तुम्ही निमताना मोजणी तरी मान्य करा, हायकोर्टाची मोजणी तरी मान्य करा. जर तुम्ही निमताना मोजणी मान्य करणार असता तर ह्या अगोदरच्या झालेल्या मोजण्या चुकीच्या झालेल्या तेवढंच मान्य करा आणि निमताना मोजणीप्रमाणे आम्हाला मोबदला द्या.
आणि निमतानाप्रमाणे आमच्या गटाच्या बाउंड्र्या फिक्स करून द्याव्यात. त्यांनी गटाच्याही बाउंड्र्या फिक्स कराव्यात आणि आमच्या संपादन क्षेत्राच्या गटाच्या बाउंड्र्या फिक्स का करायच्या, तर त्यांनी दक्षिण बाजूला 5 मीटर संपादन झालेलं आहे. नॅशनल हायवेने ऑलरेडी 2013 मध्ये त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. तिथं त्यांनी बाउंड्री केली. ही लोक बळजुबरीने आमची दक्षिण बाजूची जमीन 5 मीटर जमीन म्हणजे 17.5 फूट. भूसंपादन विभागाला तुमची काय मागणी असेल? आता भूसंपादन विभागाला आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही उच्च न्यायालयामध्ये कोणती तरी एक मोजणी मान्य करा. तुम्ही अवॉर्ड 3D हे केले दुसऱ्या मोजणीच्या आधारे. आम्ही 100% बाजू मांडतोय सर. आमच्यापैकी 6 शेतकऱ्यांनी याबाबत दाद मागितली. प्रत्येक शेतकऱ्याला जाता येत नाहीये सर, हायकोर्टात खर्च जास्त आहे. म्हणून 6 शेतकरी आम्ही कसे तरी वर्गणी करून भांडतोय. आजपर्यंत सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून आम्ही जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये आमचे हे सदरच्या कामामध्ये घालवले. असं असताना नॅशनल हायवे आणि सरकार रोड असं दाखवतात. आम्ही शेतकरी रोड अडवतोय. आम्ही शेतकरी रोड अडवत नाहीये. रोडचं काम पूर्ण झालेलं आहे. रोडचं कुठेही काम अपूर्ण नाहीये. रोडला पूर्ण वाहतूक वाढली होतीये. कुठेही ट्रॅफिक जाम होते अशी कुठेही परिस्थिती नाहीये. असं असताना जाणून बुजून सरकारकडून शेतकऱ्यांवर आळ घेतला जातो.